ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहू शकाल रमा ठाकूर. क्रिकेट आहे मित्रांनो आणि या क्रिकेटमध्ये ज्या काही चुका घडतायत त्या चुका लक्षात ठेवा, माणसाला किती महागात पडू शकतायत हे आपण मगाशीच चित्र पाहिलं त्या ठिकाणी. आणि कुठेतरी क्रिकेट फक्त बॅट आणि बॉलनं खेळलं जात नाहीये, तर डोक्याचं क्रिकेट देखील मैदानाच्या आतमधनं विशाल खेळणं गरजेचं असतं. पहिला चेंडू शॉर्ट बॉल डान्सिंग डाऊन द पिच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. स्ट्राइक एंडला थ्रो बलवाचा येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात झाली आहे फाउंडेशनला. मुर्धा मास्टर्स या टीमच्या प्रसन्न भोईर यांच्या बॅटमधून या 2 धावा. संजय भोईर माफ करा, संजय भोईर यांच्या बॅटमधून या 2 धावा. चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. रमा ठाकूर आज संपूर्ण दिवसाची आपण कामगिरी रमा यांची पाहिली तर चांगली बॅटिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, त्यानंतर म्हणायचं गेलं तर चांगली गोलंदाजी, सर्व गुण संपन्न. म्हणजे एखादा बेस्ट ऑलराऊंडर प्रत्येक संघामध्ये कसा असायला हवा, तर नक्कीच मी रमा ठाकूर यांचं नाव घेईन. ऑन साइडला चांगला फटका आहे, डीप लॉंग ऑन मधून फिल्डर वेगाने येतोय. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न नॉन स्ट्राइक एंडला अचूक थ्रो. क्या बात आहे, काय क्षेत्ररक्षण, क्विकली थ्रो, फक्त सिंगल. धावा झाल्या आहेत त्या 3-4 ओव्हरची मॅच. जुचंद्र मास्टर चषक 2025 पहिली सेमीफायनल मॅच. 2020 चा चॅम्पियन एका साइडला ओळा स्पोर्ट्स ओळा, तर एका साइडला नवीन संघ आपण पाहतोय मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा. पॅचची एज होती आणि या ठिकाणी मात्र चेंडू थांबणार नाहीये. फ्लाइंग स्लिपच्या रिजन चेंडू मात्र निघून जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चौकार 4. गेला 2 धावेला कन्वर्ट केलं गेलं त्या 3 धावेमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. या 3 धावा मिळतील या फटक्यावर. या 3 धावेनं, या तिहेरी धावेनं मात्र धावसंख्या मुर्दा संघाची झाली आहे ती म्हणजेच 10. नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारले आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय हा मुर्दा संघाने स्वीकारला आहे आणि अतिशय योग्य पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी सुरू आहे मुर्दा संघाची. मी अगोदर सूचना दिली होती की याच्यानंतर कदाचित बॅड लाईटला सामोरं जावं नसेल तर या ठिकाणी कुठेतरी ओळा स्पोर्ट्स ओळा संघाला वेळ मैदानाच्या आतमध्ये कमी घालवावा लागेल. सिंगल सिंगल या ठिकाणी आरामात पूर्ण. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फळकावर धाबा लावल्या आहेत जयधारावी मुर्धा स्पोर्ट्स या टीमनं. बिनबाद 11 धाबा. डीजे पाणी जाऊ द्या मैदानात. चला चला पाणी पाणी हवं आहे मैदानात. पाणी घेऊन जा क्विकली, लवकर पाणी घेऊन जा. थांब हंसू थांब, आता उतरलाय हंसू थांब. यावेळेस कुणाल भोईर हे मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. कदाचित मनोज भोईर आणि मात्रे दमलेले आहेत.
संजय भोईर, त्यानंतर आपण पाहतो त्या ठिकाणी नयन मात्रे. आज काय खेळी नयनची, अतिशय सुंदर बॅटिंग नयन मात्रे मार्फत केली गेली आहे. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम या ठिकाणी आगमन झालं आहे संध्याकाळच्या या सत्रामध्ये. सन्माननीय विश्वजितजी गोपीनाथ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. शॉर्ट बॉल विथ द टो, चेंडूला ऑफ साइडला कट करायचं होतं, मात्र चेंडू आणि बॅटचा त्या ठिकाणी संपर्क होऊ शकला नाहीये. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय गोलंदाज प्रशांत मार्फत. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. क्या बात आहे, अतिशय सुंदर गोलंदाजी. ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमसाठी नेहमी हे लक्की मैदान ठरलं आहे, लक्षात ठेवा. आणि यावेळेस देखील अतिशय दर्जेदार कामगिरी आपण पाहतोय ओळा स्पोर्ट्स ओळा संघ करतोय. ओव्हरऑल मॅचेस आपण पाहिलं तर 2020 चा तो काळ विसरता कामा नाहीये. 15 मार्च 2020 चॅम्पियन होता हा संघ. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचं होतं, शॉर्ट बॉल होता, चेंडू निघून येतोय तो म्हणजेच एसटीच्या मागे डीप लेग स्टॉप रिजनच्या दिशेनं. मात्र काय या 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत का? नाही. एक धाव मिळेल, दुसरी धाव करताना मात्र या ठिकाणी संजय भोईर मात्र बाद होत आहेत, आउट. मात्र यांना पुढे आणलं होतं. या ठिकाणी पुन्हा एकदा जितूला मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात आला आहे. शॉर्ट पुलचा फटका आहे, विश्वास मुकादम झेलच्या खाली आहेत. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये मात्र या ठिकाणी जितूचा झेल टिपलाय विश्वास मुकादमनं. खेळ संपला आहे त्या ठिकाणी. विकेट डाऊन, दुसरा फलंदाज बाद मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या टीमचा मिस्टर जितू. नवरा बरा गोपाळ, बरा गोपाळ, बरा गोपाळ, पैसे जरा गोपाळ. चिमक्याची चोली बाहेर रंगात फुलैली, चिमक्याची चोली बाहेर रंगात फुलैली. माझी जमस थोडी माझ्या मस्त करीत युवराज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत लालामाची. काय बॅटिंग, जवळपास उपांत्य फेरीतील त्या मॅच मध्ये मात्र लालामाची यांचा आपण लाला शो पाहिला. जबरदस्त बॅटिंग त्या ठिकाणी केली होती. शॉर्ट पुलचा फटका आहे, मिस्टर स्टोक खेळला गेला, तो चेंडू हवेत आहे. विश्वास मुकादम प्रयत्न करताय, चेंडू डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं मात्र निघून जातोय वेगानं. शत्रक त्या ठिकाणी कोणताही नव्हता. ह्या मिळतील लालामाची यांना 4 धावा, चौकार. माध्यमातून तब्बल 236 जवळपास दर्शक ही मॅच पाहत आहेत. त्या सर्व दर्शकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. शॉर्ट बॉल, यावेळेस कटचा फटका आहे. चेंडू मात्र जातोय एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे बाउंड्री लाईन जवळ.
चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. धावा झाल्या त्या 18. नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय अगदी योग्य असेल, कारण संध्याकाळचा जी वेळ आहे थोडंसं दमट वातावरण असतं आणि त्या दमट वातावरणामध्ये कुठेतरी फटके, मोठे फटके एक्झिक्यूट होणं थोडंसं अवघड असतं. या कारणास्तव लाला माची यांना बॅटिंग घेतली आहे. म्हणजे थोडीफार जी हवा आहे त्यामुळे आपण मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त धावा करू शकतो. ही कदाचित प्लॅनिंग मुर्दा टीमची असेल. बाय बर्थडे मॅन. पहिला चेंडू यावेळेस ऑफ साइडला खेळला गेलाय. डीप बाउंड्री लाईनच्या दिशेनं वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये फिल्डर होता, मात्र तो काही चेंडूला अडवू शकत नाहीये. वेगानं चेंडू निघून जातोय. आई मंडपादेवी माता स्टँडच्या दिशेनं 4 धावा. चौकार. बॅट मधून टॉस झालाय चेंडू. क्या बाद आहे. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकला गेला होता आणि अगदी गुडलँडवरून चेंडू टॉस झाला. डान्सिंग डाऊन द पिच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नयन मात्र यानं केला होता, मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क त्या ठिकाणी होऊ शकला नाहीये. शॉर्ट बॉल. यावेळेस लाईन पाहिली आणि त्यानंतर मात्र नयननं चेंडूला सोडून दिलं गेलं. पुढचं मात्र काम चोखपणे पार पाडलं पंच महेंद्र शिंदे यांना. वाईटचा इशारा. अवांतर धाव नोंदवली गेली. धावा झाल्या आहेत त्या 23 धावा. यावेळेस बॅटची वरची एज लागली गेली होती आणि काय क्षेत्ररक्षण. दिलीप आज खरोखरच फ्रेम मध्ये आहे. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं गेलं. टाळ्या त्या क्षेत्ररक्षणासाठी झाल्या. याचं कारण त्याचा दर्जा उंचावलाय. कारण हा जर चेंडू अडला नसता तर 100% हा चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने वेगानं निघू शकला असता, चौकार मिळू शकला असता. मात्र 3 धावा दिलीपनं आपल्या टीमसाठी वाचवले. धावसंख्या झाली आहे ती 24. यावेळेस मिस्टान स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. मागे फिल्डर प्रयत्न करतोय. कोण येणार झेलच्या खाली. एका साईडला मिलिंदनं प्रयत्न केला होता, एका साईडला ज्ञानेश्वर पाटलांना, मात्र आवाक्याच्या बाहेर आहे. सेफ मध्ये चेंडू लँड होतोय. 2 धावा या फटक्यावर लाला माचीला मिळतील. टीम पोचते मुर्दा मास्टर्स. ती म्हणजे 26 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसऱ्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि या तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. फुलटॉस. ऑन साइडला चेंडूला ड्राईव्ह केला गेला. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतो. एक तर कंप्लीट केल्या, दुसऱ्याचा प्रयत्न धोकादायक धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला होता नयन मात्रे यानं, मात्र सुखरूप पोहोचतोय क्रीज मध्ये नयन. या चेंडूवर देखील मिळतील त्या 2 धावा. धावसंख्या झाली आहे ती 28. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कौतुकाची थाप, कौतुकाच्या टाळ्या मात्र डग आउट रिजन मधून मुर्दा या टीम साठी. धावा झाल्या आहेत त्या 28 धावा. अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 3. पहिली सेमीफायनल मॅच मुर्दा वर्सेस ओळा. ऑन साइडला यावेळेस लाला माची यांच्या बॅट मधून स्ट्रोक खेळलाय, मात्र डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे प्रोटेक्शन साठी आणि अतिशय सुंदर कॅच टिपलाय. खेळ संपला या ठिकाणी लाला माची यांचा. आउट.
गोल्ड अँड डायमंड अशा आपण या ट्रॉफीज पाहू शकाल. अतिशय सुंदर अशा या ट्रॉफीज या ठिकाणी आपण पाहू शकतोय. नक्कीच जेटीसी लाईव्ह कॅमेरामॅनला मी म्हटलं होतं की ज्यावेळेस रिकामी वेळ असेल त्यावेळेस या ट्रॉफी आपण दाखवाव्या. जे आमचे दर्शक आहेत त्यांना देखील या ट्रॉफी पाहायला मिळायला हव्यात. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय मिस्टर दिलीप. मागच्या मॅचचा हिरो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुंदन भोईर. स्ट्राईक एंडला नयन मात्रे. पहिला चेंडू लाईन खराब पाहायला मिळते. व्हाईट लाईन सोडून जाणारा चेंडू जवळपास डाव्या एसटीच्या बाहेरून चेंडू निघून जातोय. व्हाईटचा इशारा. धावसंख्येत भर. एका धावेने संघ पुढे सरकतोय. धावसंख्या झाली आहे ती 29. लॉस ऑफ 3 विकेट ऑन बोर्ड मुर्दा मास्टर्स संघ. ऑन साइडला जोरदार फटका आहे. डीप मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे चंद्रशेखर ओलेकर. स्ट्राईक एंडला थ्रो येईपर्यंत 2 धावा इथे इझिली कंप्लीट. धावा झाल्या आहेत त्या 31. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 40-45. किती धावा होतील? किती धावा होतील? मात्र ज्या काही धावा होतील त्या या अंतिम सामन्यामध्ये खूप महत्वपूर्ण असतील. ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून येतोय. चंद्रशेखर ओळेकर वेगाने येत आहे. चेंडूला फीड करतायत. स्ट्राईक एंडला थ्रो केला होता मात्र थ्रो देखील व्यवस्थित गॅदर करता आला नाहीये उत्तम ठाकूर यांना. 2च्या जागी मात्र ओळा स्पोर्ट्स ओळा संघाला मिसफील्डमुळे मोजावे लागतात 3 धावा. धावा झाल्या आहेत त्या 34 धावा माफ करा. 34 धावा झाल्यात. जुचंद्रची स्पर्धा आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची 14वी स्पर्धा. 23 स्पर्धांची मालिका सुरू झाली होती 30 नोव्हेंबर 2024 रोजी कोळशेतच्या मैदानावर. तिथून मात्र हा प्रवास सुरू झाला होता आणि या प्रवासामधील 14वा टप्पा आपण जुचंद्रच्या नगरीमध्ये खेळत आहोत. नयन त्रास होत असेल तर आपण बाहेर निघू शकता. ऑन साइडला जोरकस फटका आहे. मागे फिल्डर बलवा आहे. झेल तर घेऊ शकला नाहीये मात्र अंगाने चेंडू नक्कीच अडवला त्या ठिकाणी. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा या ठिकाणी मिळतील या फटक्यावर कुंदन भोईर यांना. या 2 धावेच्या साहाय्यानं मुर्दा संघ पोहोचतोय 36 या आकड्यावर. 36 धावा या फळकावर लागल्या गेल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कोण जाणार ग्रँड फिनाले मध्ये? 2020 मध्ये ओळा संघ फायनल खेळला होता आणि फायनल जिंकला देखील होता. का इथून मुर्दा संघ फायनल पर्यंत पोहोचणार आहे की पुन्हा एकदा ओळा संघ या जुचंद्रच्या स्पर्धेमध्ये पुढे येताना दिसेल? सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर अगदी खाली बसतोय. अचंबित करणारा चेंडू. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला तो म्हणजेच कुंदन भोईर साठी. वेलकम संजयजी, आपलं देखील हार्दिक स्वागत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. आणखीन एक चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय जवळपास फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये. प्रशांत आहेत त्या ठिकाणी चेंडूला अडवतायत. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो येईपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा आरामात पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावा झाल्यात त्या 38. शेवटचा चेंडू असेल. जुचंद्र मास्टर चषक 2025 मधील आपण ही पहिली सेमीफायनल मॅच पाहतोय. अपील केली गेली मैदानाच्या आतमध्ये आणि काय घडले त्या ठिकाणी? बॅटर सेफ आहे मात्र अगदी एसटीच्या वरून तो चेंडू निघून गेलाय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. मुर्दा मास्टर्स संघ थांबला गेलाय. तो तब्बल 38 या धावसंख्येवर. 39 धावा विजयासाठी दिल्या गेल्या आहेत त्या ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमला. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमला धावा करायच्या आहेत त्या 39.
रमाकांत रत्नाकर पाटलांचा रमा ठाकूरसाठी पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलं गेलंय. एक्स्ट्रा कव्हर डीप मधून क्षेत्ररक्षक कुणाल भोईर वेगाने येत आहे. स्ट्राइक एंडला थ्रो व्यवस्थित होत नाहीये. या ठिकाणी ओव्हर थ्रो केला गेलाय. यामुळे नक्कीच काही धावा अतिरिक्त मोजाव्या लागतील मुर्दा संघाला. अति घाई त्याला आठवे आई, अति घाई संकटात नाही असे अनेक स्लोगन आपण हायवेवर पाहतोय. त्याचप्रमाणे घाई कदाचित महागात पडू शकेल. धावा इथे मोजाव्या लागल्या त्या 3. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं नो डाऊट कुणाल भोईरनं, मात्र थ्रो तितकासा चांगला पाहायला मिळाला नाहीये. ओव्हर थ्रो केला गेला. ऑन साइडला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र त्या ठिकाणी कॅच साठी देखील ट्राय केली होती, प्रयत्न केला होता राजेश पाटील यांना. कॅच काय मिळाला नाहीये, मात्र चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. पंच केलाय. पुन्हा एकदा चेंडू डीप मध्ये कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण कुणाल भोईर कडून. स्ट्राइक एंडला अचूक थ्रो. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये नक्कीच रमा ठाकूर अधिक वेगानं, मी म्हणे सतीश ठाकूर आहेत. रमा ठाकूरच्या अधिक वेगानं सतीश ठाकूर धावतायत, पळतायत खेळपट्टीवर. धाबा झाल्या आहेत त्या म्हणजेच तब्बल 9 धाबा. 39 धावेचं टार्गेट दिलं आहे मुर्दा संघानं आणि याच 39 धावेचा पाठलाग करतोय तो म्हणजेच ओळा स्पोर्ट्स ओळा संघ. व्हाईटचा इशारा पंचांचा. धाबा झाल्या आहेत त्या 10. म्हणजे आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या आहेत रत्नाकर पाटील यांना. जुना जाणता आणि सर्वात लेजंड खेळाडू आहे रत्नाकर पाटील. चांगला चेंडू आहे. यावर चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर बळतोय. टर्न पाहिला आपण. क्या बात आहे, वेल डन. चला चला चर्चा करू नका, पंच देखील तेच म्हणतायत. शक्यतो टीम मीटिंग टाळा. चार चेंडू टाकून झाले आहेत. पुन्हा एकदा बॅट अँड पॅडच्या अगदी मधोमध हा यॉर्कर चेंडू टाकला गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण तर त्या ठिकाणी झालं आहे, मात्र चांगला थ्रो देखील झाला होता. मात्र रनिंग बिटवीन द विकेटचं नक्कीच कौतुक करेल. चिते की दौड, काय दोघं धावतायत, पळतायत. तो चित्रपट आठवला, भाग मिल्खा भाग. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्यात त्या 12. ऑफ साइडला एक कडक स्ट्रोक खेळलाय. मी तर म्हणेल चाबूक स्ट्रोक खेळला गेला होता. लॉफ्टेड कव्हर ड्राइक स्ट्रोक खेळला गेला होता. 2 झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न. बॅकअप साठी कोणी नाहीये. लाला माची डीप लॉंग ऑन मधून येत आहेत बॅकअप साठी. तत्पूर्वी मात्र या 3 धावा पळून काढल्यात. आज क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे नो डाऊट, मात्र थ्रो जो आहे तो मात्र व्यवस्थित होत नाहीये, येत नाहीये. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 15. अकरा 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि 18 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत. त्या देखील तब्बल मला वाटते 24. जोरकस फटका खेळायचा होता. मिस्टर स्टोक खेळला गेलाय. चेंडू हवेत आहे आणि या ठिकाणी मात्र सेफ मध्ये चेंडू लँड होतोय. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये चेंडू लँड झाला. त्या ठिकाणी कुठलाही फिल्डर नव्हता. स्वतः गोलंदाज कुणाल भोईर चेंडूला फील्ड करण्यासाठी जाईपर्यंत 2 धावा या ठिकाणी इझिली कंप्लीट केल्या गेल्यात. धावा झाल्या त्या 17.
35 इयर ओल्ड, 35 वयोगटातील हा गोलंदाज आपण पाहू शकाल कुणाल भोईर. सेमीफायनल मॅच जुचंद्र मास्टर चषक 2025 मधील पहिली सेमीफायनल. यावेळेस ऑन साइडला कडक फटका आहे. डीप वाईडिश लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण लाला माचीकडून. क्या बात आहे. अचूक थ्रो फक्त सिंगल मिळेल. धावा झाले ते 18. शेवटच्या क्षणापर्यंत कदाचित मॅच रंगणार. इथून एखादा मोठा फटका खेळणं थोडंसं अवघड असेल. हवा थोडीशी मंदावली आहे. बघा बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त स्टेअर केले. स्वीपर पॉइंट मध्ये फिल्डर येईल, त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल. फक्त सिंगल इथे मिळेल. कुंदन भोईर चेंडूला फील्ड करतायत. धावा झाले आहेत ते 19. अजूनही 20 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 15. 15 चेंडू 20 धावा. म्हणजे कुठेतरी फरक आहे. चेंडू आणि धावा याच्यामध्ये 5 धावांचा कुठेतरी जो फरक आहे, हा फरक कशा पद्धतीने भरून काढला जाईल. का सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल की एखादा मोठा फटका खेळून मात्र तो फरक भरून काढला जाईल ओळा स्पोर्ट्स ओळा या टीम कडून. तोच प्रयत्न असेल. मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत खेळला गेला. जितू भाऊ चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होते मात्र पोहोचू शकले नाही त्या ठिकाणी. चेंडूच्या खाली चेंडू पडल्यानंतर डायव्हर्ट झालाय. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू निघून गेला होता. कुंदनने चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलाय. या फटक्यावर देखील मिळतील 2 धावा. धावा संख्या झाली आहे ती 21. षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते दुसरं. 14 चेंडूंचा खेळ आहे आणि 14 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत. ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमला 18. सॉफ्ट हँड ना, क्या बात आहे. अतिशय सुंदर फटका म्हणायचं गेलं आपण. पुलचा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करत होता चेंडूला अडवण्यासाठी. नयन मात्र चेंडू थांबू शकला नाहीये. निघून गेला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जो दबाव होता तो दबाव मात्र निघून गेला आहे ओळा स्पोर्ट्स ओळा या टीम वरील. आता मात्र कुठेतरी एक सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न असेल. मात्र इथून मुर्दा संघाला वापसी जर करायची असेल तर हे षटक कमीत कमी धावेचं म्हणजे म्हणायचं गेलं तर जवळजवळ मी इतकंच म्हणू शकेल की 3 या 4 धावेचं षटक आणि या ओव्हरमध्ये जवळपास 2 विकेट जर प्राप्त केल्या लाला माची यानं तर कदाचित या मॅचला कलाटणी येऊ शकेल. ही मॅच मुर्द्याच्या बाजूने जाऊ शकेल. मात्र ते सर्व घडलं मैदानाच्या आतमध्ये तरच. पहिला चेंडू डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. एवढेच फ्लिक केले चेंडूला. 1-2 तर कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न मी म्हटलं ना की सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळेल. तंत्रशुद्ध खेळी मैदानाच्या आतमध्ये सतीश ठाकूरच्या बॅट मधून 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा करायच्या आहेत त्या 11. ही संधी प्राप्त झाली आहे ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमला. म्हणजे अक्षरशः पराभवाच्या छायेत मी तर म्हणेल वावरत असताना ओळा स्पोर्ट्स ओळा संघ त्या ठिकाणी विजयी झालाय आणि तिथून नक्कीच त्यांचे होप्स त्यांचा आत्मविश्वास वाढलाय. काय क्षेत्ररक्षण. अंगाची माती झाली तरी चालेल, मला चेंडू अडवायचा आहे. राजेश पाटील. धावा कंप्लीट केल्या गेल्या त्या 3.
धावा संख्या झाली आहे ती तब्बल 31. धावा करायच्या आहेत त्या 8. चेंडू शिल्लक आहेत ते 10. कारण नेहमी म्हणतात विशाल की जवळपास 70% तुमचं क्रिकेट असेल तर कुठेतरी 30% एक नशिबाचा भाग असतो आणि तो कुठेतरी नशिबाचा भाग बघा ओळा स्पोर्ट्स ओळा याच्या बाजूने आपण मागच्या मॅच मध्ये स्पष्टपणे पाहिला. म्हणजे जवळजवळ जे काही प्रेक्षक टीव्ही बघत असतील ना लाईव्ह टेलिकास्ट त्यांनी देखील डायरेक्ट क्लिअर केलं असेल की इथून कुठला संघ विजय आहे. मात्र त्यानंतर मात्र या मॅचला आली होती कलाटणी आणि अक्षरशः तो विजयी खेचून आणला मी तर म्हणेन ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमनं. आणि त्यानंतर मात्र हा संघ बघा कशा पद्धतीने पुढे येत आहे. धावा झाल्या आहेत त्या म्हणजे तब्बल 32. 7 धावांची गरज आहे. सेन्सिबल क्रिकेट यावेळेस शांत क्रिकेट. थेंबे थेंबे तळे साचे अशा प्रमाणे आपण पाहतोय. सिंगल डबल न मात्र स्कोरबोर्डच्या दिशेने वाटचाल करताना ओळा स्पोर्ट्स ओळा. धावा झाल्या आहेत त्या 33. 6 धावांची गरज. फुल टॉच चेंडू होता. ऑफ साइडला चेंडूला कट केलंय. पॉइंट रिझन मध्ये कुंदन भोईर चेंडूला फील्ड करतोय. इथे फक्त एकच धाव मिळेल. धावा 34. 5 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत 7. 7 चेंडू 5 धावांची गरज. खराब चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा पंचांचा. 4 धावांची गरज आहे विजयासाठी आणि 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लाला माची अंतिम चेंडू असेल. सतीश ठाकूर स्ट्राइक एंडवर. ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. डीप लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी नयन मात्रे. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावा झाल्या आहेत त्या 37. 2 धावांची गरज. उद्याच्या दिवसाकडे आपण वळूया. उद्याचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण पहिला सामना पाहणार आहोत. या ठिकाणी पेनकरपडा वर्सेस बालकुम हा संघ आपण या 2 संघांना आपण पहिला सामना खेळताना पाहणार आहोत. त्यानंतर पाणजू आणि नारिंगी हा जवळपास दुसरा मॅच होईल. तिसरा मॅच असेल बागबीळ आणि एक्सर ए आणि चौथा मॅच असेल राई आणि घोडबंदर. असे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी दाखल होणार आहेत. पेनकरपडा आणि बालकुम या दोन्ही संघाचे खेळाडू लाईव्ह टेलिकास्ट ही मॅच जर बघत असतील तर या दोन्ही संघांना विनंती करतोय उद्या बरोबर 9:30 वाजता या ठिकाणी पोहोचायचं आहे. पेनकरपडा मास्टर्स आणि बालकुम मास्टर्स लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही जर ही मॅच पाहत असाल तर प्लीज उद्या ठीक 9:30 वाजता या मैदानावर हजर रहा. 2 धावांची गरज आहे. यावेळेस इथे बघा इथे काय घडलंय. चेंडू तर चांगला टाकला गेला होता कुंदन मार्फत. बीट झाला बॅटर, बीट झाला यष्टरक्षक आणि बीट झाला फ्लाइंग स्लिपचा फिल्डर. हा येतोय चौकार, नशिबाचा चौकार आणि या नशिबाच्या चौकारानं मात्र ओळा स्पोर्ट्स ओळा संघ पुन्हा एकदा या जुचंद्रच्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन ओळा स्पोर्ट्स ओळा आणि अभिनंदन जवळपास मुर्धा मास्टर्स. कारण मुर्धा संघ देखील या ठिकाणी रिकाम्या हाती घरी जात नाहीये. आजच्या संपूर्ण दिवसाची मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ मुर्धा स्पोर्ट्स मुर्धा या टीमला दिलं जाईल. ते म्हणजे क्रमांक 3 ची ही लखलखती ट्रॉफी. हे लखलखती ट्रॉफी या ठिकाणी नक्कीच दिली जाणार आहे मुर्धा स्पोर्ट्स मुर्धा या टीमला. एक सर्वात मोठा विजयी तब्बल 10 विकेटनं ही मॅच जिंकली आहे ती ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमनं. चला या लगेच वळूया आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं आणि या मॅचचा हिरो
मिस्टर सतीश ठाकूर का कोण आहे मॅन ऑफ द मॅच?